जिथं ज्ञानासोबतच शिकवले जातात संस्कार, जिथं अभ्यास आणि शिस्तीबरोबरच दिले जातात मनुष्य घडणीचे आणि राष्ट्र घडणीचे परिपाठ. शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित 100 वर्षांची परंपरा असलेली हरिभाई देवकरण प्रशाला, SPM इंग्लिश मीडियम स्कूल, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि नूतन मराठी विद्यालय या शैक्षणिक संकुलामध्ये असलेले हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय आपलं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती आणि सर्व सोयींनी युक्त असलेलं हे महाविद्यालय मागील 50 वर्षापासून ज्ञानदानाचं आणि एक परिपूर्ण विद्यार्थी घडवण्याचं पवित्र कार्य करत आहे. 11 एकरच्या हिरव्यागार, निसर्गरम्य आणि शांत अशा विस्तृत जागेवर असलेलं हे महाविद्यालय 10वी नंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं अग्रपसंतीचं ठिकाण आहे. एकोणीसशे 1975 साली महाविद्यालयाची स्थापना झाली. हाती घ्याल ते तडीच न्या हे ब्रीदवाक्य समोर ठेवून शाळा समिती अध्यक्ष माननीय श्री राजेशजी पटवर्धन यांच्या कुशल नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली चारित्र्य संपन्न, शिस्तप्रिय आणि परिपूर्ण असे विद्यार्थी घडवण्याचं काम हे महाविद्यालय करत आहे. शिक्षण प्रसारक मंडळीच्या संस्कारानुसार महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानला जातो. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना 12वी नंतर असलेल्या JEE, नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना सक्षम बनवणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, शिस्त, संस्कार याद्वारे समाज आणि राष्ट्र उभारणीसाठी आवश्यक असलेले चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व तयार करणे यावरती भर दिला जातो. याद्वारेच आपण भारताचे उत्तम नागरिक बनवणे हे आपले कॉलेज, आपल्या महाविद्यालयाचे प्रमुख ध्येय असे समजले होते. मध्यवर्ती बस स्थानकापासून जवळ विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी वाहनांची सोय, भव्य वर्गखोल्या, ई-लर्निंग क्लासरूम्स, अभ्यासिका वर्ग, मासिक सराव परीक्षा, गेस्ट लेक्चर्सचं आयोजन आणि तज्ज्ञ प्राध्यापक वृंद हे शहरातीलच नव्हे तर आसपासच्या खेड्यातील विद्यार्थ्यांना सुद्धा महाविद्यालयामध्ये आकर्षित करतात. हरिभाई देवकरण प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा 3 शाखांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विज्ञान शाखेमध्ये नियमित विषयाबरोबरच क्रॉप सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक सायन्स अशा विविध अभ्यासक्रमांचा विद्यार्थी लाभ घेत आहेत. निकालाच्या दृष्टिकोनातून पाहता इयत्ता 12वीचा निकाल हा दरवर्षी या निकालाचा आलेख वाढतच चाललेला आहे. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने विद्यार्थ्यांकरता विविध प्रकारचे उपक्रम, विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आज बरेच विद्यार्थी शिकून जगामध्ये मोठ्या कार्यक्षेत्रामध्ये आज कार्यरत आहेत. अशा उपक्रमशील कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव 2024-25 या काळामध्ये आम्ही साजरा करीत आहोत. महाविद्यालयाला लाभलेलं भव्य मैदान हे याचं मुख्य आकर्षण आहे. साऊंड माइंड इन साऊंड बॉडी या म्हणीप्रमाणे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा म्हणून प्रत्येक शुक्रवारी मैदानावरती सामूहिक कवायत घेतली जाते. वार्षिक क्रीडा सप्ताहाच्या आयोजनासोबतच विद्यार्थ्यांसाठी ओपन जिमची व्यवस्था करण्यात आली आहे. महाविद्यालयामध्ये इंडोर, आउटडोर अशा 39 खेळांचा सराव चालतो. त्यामध्ये ॲथलेटिक्स, खो खो, कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, लॉन टेनिस अशा खेळामध्ये आमच्या महाविद्यालयातील खेळाडूंनी
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवलेले आहे. त्याचबरोबर जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना बोर्ड परीक्षेमध्ये गुण देखील मिळालेले आहेत. त्याचबरोबर जे खेळाडू प्रावीण्यप्राप्त आहेत अशा खेळाडूंना 5% नोकरीमध्ये आरक्षण देखील मिळालेलं आहे. महाविद्यालयाच्या शिरपेचात असलेला आणखीन एक मानाचा तुरा म्हणजेच 1977 पासून सुरू असलेले NCC युनिट. 33 मुलं आणि 20 मुली अशा एकूण 53 विद्यार्थ्यांचं हे युनिट प्रत्येक वर्षी NCCचे B सर्टिफिकेट प्राप्त. आमच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 9 महाराष्ट्र बटालियन NCC अंतर्गत 53 मुलांचे युनिट चालू आहे. हे युनिट 1977 पासून चालू आहे. या मुलांना वेगवेगळ्या कॅम्पमध्ये सहभागी होता येतं. RDC, TSC, CATC, आर्मी अटॅचमेंट कॅम्प, त्याचबरोबर थर सेना कॅम्प आणि ट्रेकिंग कॅम्प अशा वेगवेगळ्या कॅम्पमध्ये सहभागी होता येतं. आणि त्यातून मुलांना या कॅम्पमध्ये एक देश संरक्षणाचे धडे दिले जातात आणि त्या धड्यातून मुलं देश सेवा करण्यासाठी तयार होत असतात. त्याचबरोबर या NCC केलेल्या मुलांना आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, त्याचबरोबर NDRF, वनक्षेत्र, SFI, BSF, CRPF अशा वेगवेगळ्या खात्यामध्ये त्यांना कार्य करता येतो, नोकरीची संधी मिळते. महाविद्यालयात असलेल्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणक आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबतच भावी इंजिनियर्स, डॉक्टर्स, तंत्रज्ञ आणि संशोधकांच्या पायाभरणीचं काम करत आहेत. उपलब्ध असलेले तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्या भावी वाटचालीस मोलाची प्रेरणा देत आहेत. Really, I feel so proud to have taken admission in Haribal College. All the teachers are friendly. They give personal attention for every student and help to solve out any difficulties. Not a single minute is wasted. We complete the study on the same day. We enjoy the practicals and lectures of all subjects as the labs are very महाविद्यालयाच्या परिसरात ओपन जिमच्या बाजूला असलेल्या मुळे हॉल आणि कैलासवासी सौ प्रतिभा पद्माकर देव कला निकेतन या वास्तूत प्रवेश केला की विद्यार्थ्यांमधील कलाकार जागा झाल्याशिवाय राहत नाही. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, स्टेज करेज वाढवण्यासाठी अभ्यासाबरोबरच इतर अनेक अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर उपक्रम इथं राबवले जातात. रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गणेशोत्सव आणि वार्षिक स्नेहसंमेलनातील विविध गुणदर्शन म्हणजेच विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांची पर्वणीच. विद्यार्थ्यांची शिस्त आणि त्यांची सुरक्षितता याकडे महाविद्यालय आणि प्रशासनाचं विशेष लक्ष असतं. संपूर्ण परिसर CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आहे. विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी महिला दक्षता समिती स्थापन केलेली आहे. गरज पडल्यास दामिनी पथकालाही बोलावलं जातं. ग्रामीण भागातील मुलींना अहिल्याबाई होळकर पास योजनेअंतर्गत येण्या जाण्यासाठी मोफत बस पास उपलब्ध करून दिला जातो आणि त्यामुळेच पालकांचा या महाविद्यालयावरील विश्वास कायम आहे. हरिभाई देवकरण महाविद्यालय हे सोलापुरातील 1 नंबरचे महाविद्यालय आहे. इथे एकही दिवस, एकही तास ऑफ जात नाही. येथे एखादे शिक्षक जरी नसले तरी दुसरे शिक्षक तो तास घेतातच. येथील स्वच्छता आणि शिस्त यामुळे मला अतिशय सुरक्षित वाटते. अभ्यासासोबतच येथे आमच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. मला खात्री आहे की येथे शिकलेला प्रत्येक विद्यार्थी भविष्यामध्ये यश मिळवतच असतो. प्राचीन संस्कृती, परंपरा यांचं भांडार, आधुनिक ज्ञानाचा स्रोत आणि आध्यात्मिक साधनेचे ठिकाण म्हणजेच
महाविद्यालयाचे पद्मकांत बक्षी ग्रंथालय. ग्रंथालय दररोज आपल्या इथे सकाळी 7:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालू असते. अभ्यासपूरक, अवांतर असे जवळपास आपल्या ग्रंथालयामध्ये 70,000 पुस्तके उपलब्ध आहेत. साहित्य, कला, क्रीडा, संगीत, विज्ञान, प्रवास, वैचारिक, अध्यात्म, स्पर्धा परीक्षा, प्राचीन ग्रंथ इत्यादीवरील पुस्तके, तसे वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके इत्यादीचा लाभ आपल्या या ग्रंथालयामधून विद्यार्थी, शिक्षक आणि पालक वगैरे घेत असतात. 4 भिंतींच्या बाहेर जाऊन प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञानाभूती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी शैक्षणिक सहलीचं आयोजन केलं जातं. सामाजिक जाणीव ठेवून रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, जनजागृती रॅली, स्वच्छता अभियान यासारखे आणि असे अनेक समाजाभिमुख उपक्रमाचं आयोजन महाविद्यालयामार्फत केलं जातं. गेली 50 वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना विश्वासाचं बळ देऊन भारताच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार घडवण्याचं काम हरिभाई महाविद्यालय करत आहे.